हॅलो हाय नमस्कार मित्रांनो। तर बघा किती मस्त जाळीदार असे टम्म फुगलेले आप्पे आपले बनून तयार आहेत आणि सोबत मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे। तर चला बघूया आपण कसे बनवलेले आहेत ते। तर त्यासाठी मी चना डाळ, उडद डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तांदूळसुद्धा घेतलेले आहेत। तर आपण 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धा वाटी चना डाळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि रात्रभर आपण ती भिजत ठेवूया। त्यात थोडे मेथीदाणेसुद्धा घातलेले आहे, त्यामुळे खमीर खूप छान असा येतो आपल्या पिठाला। आणि रात्रभर भिजवल्यानंतर सकाळी आपण ते मिक्सर जारमधून वाटून घेऊया आणि 6-7 तास छानपैकी आपण ते वाटण असं खमीर येईपर्यंत फुलायला आपण ठेवूया। आणि हे 6-7 तासानंतरचे मिश्रण तुम्ही बघू शकता किती छान असं फुललेलं आहे, एकदम छान त्याची कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि छान फुगल्यामुळे आपले आप्पेसुद्धा छान असे आतमधून असे सॉफ्ट होतात आणि जाळीदारसुद्धा होतात। तर चला आता आपण आप्याची तयारी करूया। त्यासाठी मी 2 कांदे बारीक बारीक कापून घेतलेले आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि सोबतच थोडी कोथिंबीरसुद्धा मी बारीक बारीक कापून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात गाजर वगैरे सुद्धा घालू शकता, पण मी कांद्याचेच बनवते, मला जास्ती तर कांद्याचेच आवडतात। आणि हा आपला मिश्रण थोडा घट्ट आहे, तर आपण त्यामध्ये पाणी घालूया थोडं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यात आपण थोडे मसालेसुद्धा घालूया। तर हळद, तिखट आपण आपल्या चवीनुसार आवडीनुसार घालूया। आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घालणार आहोत, त्यामुळे आपण लाल तिखट जास्ती नाही घालणार आहोत, थोडाच घालणार आहोत। त्यानंतर आपण जे बारीक चिरलेले कोथिंबीर, मिरची आणि जे कांदा होता तो सुद्धा आपण त्यामध्ये घालूया आणि सगळं काही आपण छानपैकी असं चम्मचने मिक्स करून घेऊया। आणि हे बघा या प्रकारे आपला हा मिश्रण तयार आहे। आणि ज्या वेळेस आपण आप्पे तयार करू त्याच वेळेस आपण त्यामध्ये थोडा चिमूटभर खाण्याचा सोडा घालूया। आता आप्पे पात्रामध्ये आपण सगळीकडे छानपैकी तेल लावून घेऊया, त्यामुळे आप्पे चिकटणार नाही तिथे आणि सगळ्या ठिकाणी आपण आप्याचं मिश्रण घालूया एक एक करून आणि त्यावर झाकण ठेवून कमीत कमी 2 मिनटात ते एका साईडने छानपैकी असे फुलून तयार होतात। 2 मिनटं झालेली आहे, बघू शकता। झाकण मी काढून हे पलटवून घेत आहे, जेणेकरून ते दुसऱ्या साईडनी पण छानपैकी शिजून जाणार आहेत आपले आप्पे। हे बघा किती मस्त असे टम्म फुगलेले आहेत आप्पे आणि आतमधून सुद्धा खूप छान असे जाळीदार बनलेले आहेत। आता आपण शेंगदाण्याची चटणी करूया। त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याची सालसुद्धा काढलेली आहे। सोबतच आपण त्यात घालणार आहोत हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, आलं नाही लसूण घालणार आहोत आपण त्यामध्ये आणि चवीनुसार मीठ आणि थोडी साखर आणि दही घालून आपण मिक्सर जारमधून वाटून घेऊया। ही आपली चटणीसुद्धा तयार आहे। आपण तडका देणार आहोत चटणीला। तर तडक्यासाठी तेल गरम करूया, त्यात मोहरी आणि लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालूया। कढीपत्ता वगैरे तडतडल्यानंतर आपण जी चटणी वाटून घेतलेली होती ती कढईमध्ये घालून 2 मिनटं फक्त शिजवूया, जास्ती नाही। आणि ही बघा आपली चटणीसुद्धा तयार आहे आणि हे आपले चटणी आणि आप्पे बनून एकदम रेडी आहे। तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। तर